असंख्य गोरगरीब जनतेच्या आऊ झाल्यात अशा राजमाता जिजाऊ साहेब महाराष्ट्राच्या मातीत मराठी माणसा छातीत 350 वर्षानंतर ही जे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे असे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला जगावं कसं हे शिकवलं, पण याच महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज. 9 से कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती, जीवनात नवसाने नाही तर प्रयत्नाने तुमचे ध्येय साध्य करा असा विज्ञानवादी विचार जगासमोर मांडणारे श्री संत तुकोबाराय माऊली. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी करणारे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, शिक्षणाचं महत्व घराघरात पोहोचवणाऱ्या सावित्रीबाई फुले. मला या देशाची राज्यघटना लिहिताना जास्त त्रास झाला नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं न्याय प्रविष्ट राज्य होतं असे म्हणणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज व ज्या ज्या महामानवांनी महापुरुषांनी या मातीला, या राज्याला, या देशाला घडवण्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, आपल्या आयुष्याचा त्याग दिला, त्या सर्व महापुरुषांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. खर तर आपण इथं सर्वजण विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखा वाई व शिव स्वराज्य प्रतिष्ठान वाई यांच्या वतीने आयोजित अशा भव्य दिव्य छत्रपती शिवरायांच्या 395व्या शिवजन्मासाठी एकत्रित आलो आहोत. मंचावर उपस्थित सन्मान्य मान्यवर आडेसर तसेच सन्मान्य इतर मान्यवर आणि उपस्थित माझ्यासमोर सर्व शिवभक्त बांधव भगिनींनो, आपणा शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सर्वांच्या टाळ्याच्या गजरात छत्रपती शिवरायांच्या चरणी त्रिवार मानाचा मुद्रा. खर तर आत्ताच बोलताना मी बोललो आपण 395वी जयंती करत आहोत. 395 वर्षाचा काळ म्हणजे खूप कमी काळ झाला का? 395 वर्षाचा काळ म्हणजे खूप मोठा काळ झाला. इथे बसलेल्या तुम्हा काय कोणालाही विचारलं आपल्या आजोबाचं नाव काय म्हटलं तर इथे सगळ्यांची हात वर होती, पण मात्र पंजोबाची नाव विचारली तर त्यातली अर्धी हात खाली होती आणि खापर पंजोबाची नाव विचारली तर त्यातली अर्धी हात खाली नव्हती. पण मात्र छत्रपती शिवाजी महाराज या नावात अशी काय ताकद आहे? छत्रपती शिवाजी महाराज की हे 350 वर्षानंतर हे छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावर आपसुक जय बाहेर येतं. अशी काय ताकद आहे या नावात हे जाणून घेण्यासाठीच आजचा हा कार्यक्रम आहे. खर तर प्रथम शिवस्वराज्य प्रतिष्ठान यांनी या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले, त्याबद्दल आयोजकांचे संयोजकांचे खरंच मनापासून स्वागत. असेच गावातल्या छोट्या छोट्या मुलांना प्रेरणा देणारे कार्यक्रम गावात सादर करता यावे. खरंच स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे आणि मनापासून स्वागत करतो. खर तर आपल्या रक्ताच्या थेंबा थेंबात छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहे, पण मात्र छत्रपती शिवाजी महाराज रक्ताच्या थेंबा थेंबातच नव्हे तर प्रत्येकाच्या विचारात रुजणे एक काळाची गरज आहे. खर तर शिवजयंती सगळीकडे साजरी होते. प्रत्येक गावातून गावात, राज्यात, देशात, देशाच्या बाहेर शिवजयंती साजरी होते आणि शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हायलाही पाहिजे, कारण ज्या राजाने इथल्या रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवावं म्हणून रयतेचं राज्य निर्माण केलं त्या राजाची जयंती आहे. ते जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हायला पाहिजे, पण मात्र फक्त बाह्यांगाने शिवजयंती साजरी केल्याने होईल का? प्रत्येकाच्या अंतरंगात शिवविचार भिनला गेला असता माय मावल्या हो बलात्कार झाले नसते, कोलकाता, हिंगणघाट, हैदराबाद, कोपर्डी घडलंच नसतं, मुळात या घटनाच घडल्या नसत्या. जेव्हा इथल्या प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 वर्षापूर्वीच्या प्रशासनासारख्या नराधमांना ताबडतोब शिक्षा केल्या असत्या तेव्हा. लाज वाटते राज, या जगात जगावं लागतं. लाज वाटते राज, या जगात जगावं लागतं. आया बहिणी कुणी 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 राहिल्या राज नाती, कारण शासन करणाऱ्या तलवारचीच गंजून गेलीत राज पाती. एक वेळची गोष्ट आहे, शिवबाराजे जेमतेम 15 वर्षाचे असतात. शिवबाराजांसमोर एक शेतकरी आपल्या मृत मुलीचा देह हातात घेऊन येतो
आणि म्हणतो, राजे न्याय करा, राजे मला न्याय द्या, राजे न्याय करा. शिवबाराजे त्या रडत असणाऱ्या अवस्थेतल्या शेतकऱ्याला विचारतात, काय झालं? तो शेतकरी सांगतो, राजे न्याय करा, माझ्या मुलीवर बाबाजी भिकाजी गुजर नावाच्या रांजाच्या पाटलाने बलात्कार केलाय. राज मला न्याय द्या. काय केलं असेल 15 वर्षाच्या शिवाजीराजांनी? जेमतेम ज्या राजाचं वय 15 वर्षाचा शिवाजीराजा कसा शासक करत असेल? 15 वर्षाच्या शिवाजीराजांनी सांगितलं येसाजी कंकाला, येसाजी कंक आत्ताच्या आत्ता त्या रांजेच्या पाटलाला माझ्यासमोर हजर करा. येसाजी कंकाने घोड्याला टाच मारली. येसाजी कंक निघाले, त्या रांजेच्या पाटलाजवळ पोहोचले. त्या रांजेच्या पाटलाला सांगितलं, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश आहे, तुम्हाला शिवाजी राजांचा आदेश आहे, तुम्हाला आत्ताच्या आत्ता त्यांच्या समोर दरबारात हजर व्हावं लागेल. पण रांजाचा पाटील मोठा मगरूर, मोठा गुरमीत उत्तर देतो आणि म्हणतो, शिवाजी कधीपासून राजा झाला? कोण शिवाजी राजा? आम्ही कोणत्या शिवाजीला राजा मानत नाही. त्याचं हे उत्तर ऐकून येसाजी कंक राजांकडे परत येतात. राजाला सांगतात, राजे तो रांजाचा पाटील मोठा मगरूर आहे, मोठा गुरमट आहे आणि मोठ्या गुरमीत उत्तर देतो. म्हणतो, कोण शिवाजी राजा? शिवाजी कधीपासून राज झाला? आम्ही कोणत्या शिवाजीला राजा मानत नाही. राजाची तळपायातली आग मस्तकात जाते. येसाजी कंकाला म्हणतात, येसाजी कंक तुमच्या कमरेला बांधलेली ती तलवार ती शोभेसाठी होय का? आत्ताच्या आत्ता त्या रांजाच्या पाटलाचे हात पाय बांधून माझ्यासमोर हजर करा. येसाजी कंक परत जातात, रांजेच्या पाटलाचे हात पाय बांधून परत दरबारात घेऊन येतात आणि राजांसमोर हजर करतात. राजे म्हणतात त्याला, त्या रांजेच्या पाटलाला विचारतात, तू खरंच या मुलीवर बलात्कार केलाय का? तो रांजाचा पाटील मोठा मगरूर असतो, मोठा गुरमीत उत्तर देतो आणि म्हणतो, हो केलाय मी बलात्कार, हो केलाय मी अत्याचार. काय करणार तुम्ही? काय केलं असेल शिवाजीराजांनी? 15 वर्षाचं वय. काय करतात आता 15 वर्षाची पोरं? आता दादांनी सांगितलं, खरंच मोबाईलचं वेड फार लागलंय, पबजी, रील्स. पण 15 वर्षाच्या शिवाजीराजांनी आपल्या सैन्याला आदेश दिला, आपल्या सरदाराला आदेश दिला आणि सांगितलं, माझ्या स्वराज्यातल्या स्त्रीच्या पदराला ज्या हाताने हात लावला ते हात कलम करा. माझ्या स्वराज्यातल्या स्त्रीला ज्या पायाने पळून नेलं ते पाय कलम करा. या रांजाच्या पाटलाचा चौरंग करा आणि याला गावाच्या वेशीवर नेऊन टांगा. शिवाजीराजांनी हे आदेश दिला आणि मागे बसल्या जिजाऊ विचारतात, शिवबाराजे त्याचं पाप इतकं मोठं की तुम्ही त्याला मृत्यूदंड द्यायला होता. शिवबाराजे त्याचं पाप इतकं मोठं की तुम्ही त्याला एखाद्या हत्तीच्या पायाखाली द्यायला होतं. शिवबाराजे त्याचं पाप इतकं मोठं की तुम्ही तुमच्या तलवारीने स्वतः त्याची गर्दन उडवायला हवी होती, पण मात्र तुम्ही चौरंग करण्याची शिक्षा का म्हणून दिली राज? शिवबाराजे आऊसाहेबांना सांगतात, आऊसाहेब याला मृत्यूदंड देता आला असता आणि तो मी दिलाही असता, पण मात्र याला मृत्यूदंड दिला असता तर याचा विषय इथंच समाप्त झाला असता. पण यानंतर या रांजाच्या पाटलाकडे पाहून इथल्या गावातल्या लोकांना वाटेल, स्वराज्यातल्या लोकांना वाटेल की स्वराज्यात स्त्रीच्या पदराला हात लावणाऱ्याचा असा रांजाचा पाटील केला जातो. शिवाजी राजेंसारखं पोर जगाला आदर्श ठरावं असं राज्य निर्माण करते. हे चमत्कार नाही आहे, आविष्कार आहे. कुठून निर्माण झालं हे धाडस? कुठून जन्माला आलं हे वादळ? खरं तर शिवाजी महाराज जन्माच्या 750 वर्षापूर्वी या रयतेवर असाच अत्याचार होत होता. ही रयत असाच अत्याचार सहन करत होती, पण मात्र या अत्याचाराला विरोध करणारा का कोणी पुढे येत नसावा? कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात जी स्वराज्य प्रेरणेची वृत्ती प्रेरित झाली होती, जी स्वराज्य निर्माणाची वृत्ती प्रेरित झाली होती, ती इतर कोणाच्या मनात प्रेरित झाली नसावी. राजमाता जिजाऊंनी जे धाडस केलं ते धाडस इतर कोणी केलं नसावं. खरं तर बाळ जन्मल्यानंतर त्यावर संस्कार केले जातात, पण छत्रपती शिवाजी महाराज गर्भात असताना त्यांच्या आयुष्याचं संपूर्ण नियोजन झालं होतं. राजमाता जिजाऊ शिवबाराजांना गर्भात असताना सांगत होत्या, बाळा तुला जन्माला यायचं आहे, बाहेर अंधकार माजलाय, एवढी अत्याचारी सत्ताधीश इथे अत्याचार करताय, तुला हे अत्याचार मिटवायला जन्माला यायचं आहे, तुला हे अत्याचार नष्ट करायला जन्माला यायचं आहे. खरं तर शिवबाराजांना जन्माला यायच्या आधीच कळालं की जन्माला का यायचं आहे.
19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551 सह्याद्रीच्या सिंहाचा शिवनेरीवर जन्म झाला आणि अत्याचारी मुघली सत्तांचा यवनांचा कर्दनकाळ जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठात तयार होऊ लागला. जिजाऊ शिवराजांना रामायण महाभारत सांगत, जिजाऊ शिवराजांना कंसाचा रावणाचा वध सांगत, जिजाऊ शिवराजांना राम कृष्णाची नीती सांगत, जिजाऊ शिवराजांना याही पलीकडे हे सांगत, शिवराजे तुमच्या आबासाहेबांना शहाजीराजे महाराज साहेबांना भोसले कुळाचे राजवैभव त्यागून यवनांची ताबेरी करावी लागली. याचं कारण सुद्धा हे यवनच. शिवराजे देवळा देव नाही याचं कारण सुद्धा हे यवनच. शिवराजे आया बाया बाटवणारे सुद्धा यवनच. शिवराजे शेतकऱ्याचं अन्न नासवणारे सुद्धा हे यवनच. शिवराजांच्या मनात इथूनच यवनद्वेष तिरस्कार निर्माण झाला आणि येणाऱ्या प्रत्येक दिवसाचा सूर्य शिवाजी महाराज यांच्या नावाने यांच्या पराक्रमाने उगवू लागला. खर तर आपण आपल्या मुलांना रामायण महाभारत शिवचरित्र सांगता का? नाही सांगत. कारण आजची परिस्थिती अशी झाली आहे की आम्ही आमच्या मुलांच्या हातात मोबाईल देतो, गॅजेट्स देतो आणि सांगतो बाळा हा मोबाईल घे, यात कार्टून लाव आणि शांततेत कोपऱ्यात जाऊन बस आणि कार्टून पहा. कारण आता आईला इस प्यार को क्या नाम दूं हे सिरियल पाहिजे. त्यांच्या प्रेमाला काय नाव द्यायचं या भानगडीत आम्ही आमच्या पोरात आणि मायलेकातलं नातं विसरलो. आम्ही आमच्या मायलेकातलं प्रेम विसरलो. आम्ही आमच्या मायलेकातला संवाद विसरलो. पण छत्रपती शिवाजी महाराजांवर राजमाता जिजाऊंनी प्रत्येक संस्कार विचार करून दिला. प्रत्येक संस्काराचं बीज पेरलं. कारण राजमाता जिजाऊंना माहित होतं शिवराजांना संस्कार केले तर स्वराज्य घडतील, शिवराजांना विचार दिले तर स्वराज्य घडतील. आता आपल्याला ठरवावं लागेल आपल्याला संस्कारक्षम शोभा घडवायचे की स्क्रीन समोर बसलेले बाळराजे. राजमाता जिजाऊंनी सांगितलं शिवराजे तुमच्यासाठी आबासाहेबांनी बेंगळूरवरून एक कवड्याची माळ पाठवली. शिवराजे म्हणाले आऊसाहेब द्या, गळ्यात घालतो. साधी कवड्याची माळ हो. जिजाऊंनी सांगितलं शिवराजे कवड्याची माळ तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला 5 गोष्टी आणाव्या लागेल. कोणत्या 5 गोष्टी? आणतो आऊसाहेब, सांगा. आऊसाहेबांचा आज्ञाधारी पुलगा. आऊसाहेबांनी म्हटलं सांगतो शिवराजे, पण मात्र त्यासाठी ही अट आहे. काय अट आहे आऊसाहेब? शिवराजे तुम्हाला 5 गोष्टी आणायच्या आहे, पण त्यासाठी अट आहे तुम्हाला 5 दिवस या महलात राहायचं नाही आहे. शिवराजे ते 5 दिवस जिजाऊंच्या शहाजीराजांचे पुत्र आहात हे विसरायचं आहे. शिवराजे तुम्ही 5 दिवस या महलाच्या बाहेर राहायचं आहे. शिवराजे तुम्हाला 5 दिवस रयतेसोबत राहायचं आहे. 5 दिवस रयतेच्या मधात राहायचं आहे, रयतेच्या मनात राहायचं आहे. आणि तुम्हाला रयतेच्या मनातून हे 5 गोष्टी आणायच्या आहे. 1 आशा, 2 आशीर्वाद, 3 विश्वास, 4 निष्ठा आणि 5 लोकमान्यता. लोकांची तुम्ही भविष्यातील चांगले राजा व्हाल. लोकांची एका भविष्यातील राजाबद्दल असलेल्या आशा अपेक्षा. लोकांनी तुमच्या चांगल्या कर्तृत्वामुळे तुम्हाला दिलेला आशीर्वाद. लोकांची तुमच्या प्रती असलेली निष्ठा. लोकांनी लोकांमध्ये तुम्हाला दिलेली लोकमान्यता. आणि 5 लोकांची तुमच्या प्रती असलेली निष्ठा. हे 5 गोष्टी घेऊन आलात तर तुम्हाला एक कवड्याची माळ मिळेल. शिवराजे 5 दिवसानंतर 6व्या दिवशी 5ही गोष्टी घेऊन आले आणि शिवराजांना कवड्याची माळ दिली. आता ही साधी सोपी कवड्याची माळ शिवराजांना द्यायला एवढं काही करण्याची आवश्यकता नव्हती. पण जिजाऊंना माहित होतं शिवराजांना स्वराज्य घडवायचं आहे आणि स्वराज्य रयतेचं घडवायचं आहे. आणि रयत समजून घ्यायची असेल तर रयतेच्या मधात राहावं लागेल, रयते सोबत राहावं लागेल. तेव्हा शिवराजांना रयतेवर होणारे अत्याचार, रयतेवर होणारे जुलूम, शेतकऱ्याच्या अन्नाचा नासोडा हे सगळं पाहायला मिळेल. तेव्हा शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य निर्मितीची ज्वाला निर्माण होईल, स्वराज्य निर्मितीची ठिणगी पेटल.
तेव्हा जिजाऊने सांगितलं शिवबाराजे 5 गोष्टी घेऊन या. शिवबाराजेने 5 गोष्टी घेऊन आले आणि शिवबाराजेंना ते कवड्याची माळ दिली आणि सोबत एक भगवा झेंडा दिला. शिवबाराजेंना सांगितलं हा भगवा झेंडा घ्या, पण हा भगवा झेंडा म्हणजे त्यागाचं प्रतीक, हा भगवा झेंडा म्हणजे श्रीरामांचा, हा भगवा झेंडा म्हणजे श्रीकृष्णाचा, हा भगवा झेंडा म्हणजे स्वाभिमानाचा, हा भगवा झेंडा म्हणजे अभिमानाचा आणि हाच भगवा झेंडा म्हणजे स्वराज्याचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी तो भगवा घेतला आणि भगवा घेऊन 18 पगड जातीचे मावळे सोबत घेतले. 18 पगड जातीचे मावळे घेऊन रायरेश्वरी गेले. रायरेश्वरी जाऊन महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली व गर्जना केली, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. खर तर छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची ही निष्ठा, ही लोकमान्यता आपल्याला या अलीकडच्या काळातही पाहायला मिळते. गोरगरिबांची मुलं शिकावी, गोरगरिबांची मुलं सुशिक्षित व्हावी म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साताऱ्यामध्ये शिवाजी विद्यालय सुरू केले. शिवाजी विद्यालय चालवण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या गावात जाऊन प्रत्येक घरोघरी जाऊन 1-1 रुपया गोळा करू लागले. ही बातमी तिथल्या एका व्यापाऱ्याला कळाली. त्या व्यापाऱ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना पत्र लिहिलं आणि सांगितलं कर्मवीर भाऊराव पाटील गोरगरिबांची मुलं शिकावी, गोरगरिबांची मुलं सुशिक्षित व्हावी म्हणून तुम्ही गावात घरोघरी जाऊन 1-1 रुपया गोळा करताय. मी तुम्हाला या बाबतीत मदत करू इच्छितो, मी तुम्हाला या बाबतीत सहाय्यता करू इच्छितो. कर्मवीर भाऊराव पाटलांना वाटले खरंच कोणतरी मदत करायची तयारी दाखवत आहे तर आपण जायला पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटील त्याच क्षणी त्या व्यापाऱ्याकडे गेले आणि त्या व्यापाऱ्याला मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण कैफियत सांगितली. पाटलांनी सगळी कैफियत ऐकली. कर्मवीर भाऊराव पाटलांची कैफियत सांगितली, पूर्ण त्या व्यापाऱ्याने ऐकली आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या हातात 1 लाख रुपयाचा धनादेश दिला आणि सांगितलं कर्मवीर भाऊराव पाटील गोरगरिबांची मुलं शिकावी, गोरगरिबांची मुलं सुशिक्षित व्हावी म्हणून आता 1 लाख रुपये धनादेश देतो, लागली तर अजून रक्कम देतो, लागले तर अजून पैसे देतो, पण मात्र माझी एक अट आहे. पाटील म्हणाले काय अट आहे? कर्मवीर भाऊराव पाटील गोरगरिबांची मुलं शिकावी, गोरगरिबांची मुलं सुशिक्षित व्हावी म्हणून आता 1 लाख रुपयाचा धनादेश देतो, लागली तर अजून रक्कम देतो, लागले तर अजून पैसे देतो, पण माझी एक अट आहे, शाळेला दिलं तेवढं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढा आणि तिथे माझ्या वडिलांचं नाव द्या. जागेवर बसले कर्मवीर भाऊराव पाटील जागी ताण उभे होतात, हातात आला 1 लाख रुपये धनादेश त्या व्यापाऱ्याच्या तोंडावर फेकतात आणि सांगतात एक वेळा कर्मवीर भाऊराव पाटील गोरगरिबांची मुलं शिकावी, गोरगरिबांची मुलं सुशिक्षित व्हावी म्हणून स्वतःच्या जन्मदात्या बापाचं नाव बदलवेल, पण शाळेला दिलं छत्रपती शिवरायांचं नाव बदलणार नाही. हीच ती निष्ठा, हीच ती लोकमान्यता आपल्याला 350 वर्षांच्या काळानंतरही पाहायला मिळते. खरं तर शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं हे स्वतःला राजा व्हायचंय म्हणून नाही. शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं हे स्वतःला छत्रपती व्हायचंय म्हणून नाही. शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं ते यासाठी की इथल्या रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र धरता यावं म्हणून. शिवाजी महाराजांना माहित होतं लढ्या ह्या पाठीवर नाही तर पोटाच्या जोरावर लढल्या जातात. पोट भरलेलं असलं की मग पाठीचा कणा ताट राहतो, पाठीचा कणा ताट असला की मग अस्मिता जागी होते, अस्मिता जागी असली पाठीचा कणा ताट असला का मग स्वाभिमान जागा होतो, पाठीचा कणा ताट असला की मग अभिमान जागा होतो. शिवाजी महाराजांना एक कळलं होतं, शिवाजी महाराजांना कळलं की आपल्या राज्यातली, आपल्या स्वराज्यातली माणसं उपाशी राहता कामा नये म्हणून शिवाजी महाराजांना माहित होतं उपाशी पोटी लढाया लढल्या जात नाही आणि उपाशी पोट भरण्यासाठी हातात दाम असलं पाहिजे आणि हातात दाम येण्यासाठी हाताला काम असलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी पहिले केलं असेल, जे काय केलं असेल ते आपल्या स्वराज्यातल्या लोकांना पोट भरण्यासाठी व्यवस्था करून दिली आणि त्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या. सांगितलं का शिवाजी महाराजांनी तानाजी या कोंडाणा घ्या, तुमचं बघतोय एखाद्या पंचायत समितीच्या तिकिटीचं? सांगितलं का शिवाजी महाराजांनी एखाद्या सरदाराला सांगितलं का ही मोहीम फते करा, तुमचं एखाद्या जिल्हा परिषदच्या तिकीटचं बघतो? महाराजांनी स्पष्ट सांगितलं मी म्हणतो म्हणून नको येऊ, मी जबाबदारी देतो म्हणून नको येऊ. तुला वाटत असेल तर तू ये, तुला वाटत असेल तर ये, तुला वाटत असेल तुझ्या घरातल्या आया बाया सुखरूप राहाव्या,
तर ये तुला वाटत असेल हे तुझं राज्य तुझं राहावं, तर ये तुला वाटत असेल तुझ्या घरात तुझ्या पुढची पिढी येणारी सुखरूप राहावी, तर ये येणारा प्रत्येक जणाला. आणि शिवाजी महाराजांनी राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य. स्वराज्यच का, शिवराज्य ठेवता आलं असतं, पण मात्र स्व म्हणजे माझं राज्य असल्यावर, माझं स्वराज्य म्हणल्यावर मी त्यासाठी लढलं पाहिजे. माझं राज्य म्हटल्यावर मी त्यासाठी झगडलं पाहिजे. माझं राज्य म्हटल्यावर मी त्यासाठी लढलं पाहिजे. माझं राज्य म्हटल्यावर मी त्यासाठी जगलं पाहिजे. माझं राज्य म्हटल्यावर मी त्यासाठी मेलं पाहिजे. ही उर्मी इथल्या प्रत्येकाच्या मनात शिवाजी महाराजांनी निर्माण केली. तेव्हा स्वराज्य निर्माण झालं, तेव्हा प्रत्येक मावळा निर्माण झाला. तेव्हा म्हणतात ना, कित्येक राजांनी गिरदुर्ग केले, कित्येक राजांनी जलदुर्ग केले, कित्येक राजांनी नळदुर्ग केले, पण माझ्या राजांनी या महाराष्ट्राच्या मातीत नरदुर्ग निर्माण केले. आणि शिवाजी महाराजांनी याही पेक्षा सांगितलं, शिवाजी महाराजांचं याही पेक्षा मोठं वैशिष्ट्य म्हणजे भान राखून योजना आखाव्या आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्या. शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाचा वध केला. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोतळा काढला. महाराजांना अफजल खानाचा कोतळा काढायला फक्त 2 मिनिटं लागली, पण त्या 2 मिनिटाच्या यशासाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं. शिवाजी राजे को जिंदा या मुर्दा दरबार में पेश करूंगा अशी कसम खाऊन अफजल खान निघाला आणि 40,000ची फौज सोबत घेऊन निघाला. हे बातमी शिवाजी महाराजांना कळाली आणि शिवाजी महाराजांनी आपल्या नियोजनाला सुरुवात केली. आपल्या हस्तकांकर्मी शिवाजी महाराजांनी खानाच्या हत्तीचा विष देऊन वध केला. हत्तीचा वध कसा झाला हे खानाला कळलं नाही, पण मात्र खानाच्या सैन्याचं मानसिक खच्चीकरण झालं. कारण तत्कालीन काळात स्वारीवर जाणाऱ्या सरदाराचा हत्ती मारणं म्हणजे प्रचंड मोठं अपशकुन होतं. खानाच्या सैन्याचं सोडा, स्वतः खानाचं मानसिक खच्चीकरण झालं. खान विजापुरातून निघता वेळी आपल्या साठीच्या 60 बायकांचे मुर्दे पाडून निघाला. आपली साठीच्या 60 बायकांच्या गर्दनी उडून निघाला. कारण आपण परत येऊ अथवा न येऊ याची गॅरंटी नाही. मग आपल्या पश्चात आपल्या बायकांचं काय होईल या भावनेने खानाने आपल्या 60 बायकांच्या गर्दनी उडवल्या आणि खान पुढे निघाला. आणि खानाला वाटत होतं महाराज उघड्या मैदानात यावे, उघड्या मैदानात भेटावे. म्हणून खान उभीच्या उभी गाव जाळत निघाला, मोठा हैदौस माजवत निघाला. तरी महाराज बाहेर येईना म्हणून खान उभ्या लोकांच्या कत्तली करत निघाला. तरी महाराज बाहेर येईना. महाराजाला माहित होतं खानाला उघड्या मैदानात भेटणं म्हणजे मृत्यूला मगरमिठी मारणं आहे. म्हणून महाराज काही बाहेर येईना. खान पुढे आला आणि खान पुढे येऊन महाराज बाहेर येईना म्हणून खानाने आई तुळजाभवानीवर हात घातला, पंढरपूरच्या विठोबावर घाव घातला. तर ही महाराज बाहेर येईना. महाराजांना आतमधून खूप त्रास होत होता, पण महाराजांना कृष्णनीती माहित होती. महाराज बाहेर येईना म्हणून खान पुढे आला. हे महाराजांना बातमी कळताच महाराजांनी प्रतापगड जवळ केला. महाराज प्रतापगडावर पोहोचले. हे बातमी खानाला कळाली आणि खानाची तळपळातली आग मस्तकात गेली. खान संतापला. कैसी जैरी आणि गैरी चाल खेळ रहा ये शिवाजी राजा असा म्हणत खान पुढे आला आणि महाराजांनी भेटीसाठी प्रतापगड निवडला. प्रतापगडच का, भयान डोंगर दऱ्याचा, कड्या कपाऱ्याचा, दिवसाची तर जमिनीवर सूर्यही पोचत नाही, माणसाची तर बात सोडा तिथं पक्षी फिरकत नाही असा प्रतापगड, भयान प्रतापगड. महाराजांनी प्रतापगड निवडला आणि खान पुढे आला. खानाला पुढं पसरणीचा घाट लागला. वाई प्रांतात खानाला पसरणीचा घाट लागला आणि जिथे वाई प्रांतातल्या पसरणीच्या घाटात खानाचं 40,000 सैन्य पसरलं. ही बातमी महाराजांना कळाली. महाराजांनी आपल्या सोबत्यांना आदेश दिला, आपलं सैन्य गोळा करा, आपलं मराठी सैन्य गोळा करा. मराठी सैन्य राणा वनातून, डोंगर दऱ्यातून प्रतापगडावर पोहोचू लागलं आणि
सैन्य गोळा झालं. महाराजांनी तानाजी मालसरला विचारलं, तानाजी किती सैन्य गोळा झालं? 7,500 राज. अरे त्याचे 40,000 सैन्य, आपले 7,500 सैन्य, आपला निभाव लागल तरी कसा? महाराज होते नव्हते तेवढे सगळे गोळा केले, आपलं 7,500 सैन्य आहे, यापेक्षा आपलं सैन्य वाढू शकत नाही. पण खानाचं 40,000 सैन्य आहे, तर आता कराव काय? म्हणून महाराजांनी असं म्हटलं नाही, एखाद्या वर्ष थांबून जाऊ, 20,000 सैन्य गोळा करू, मग लढाई लढू. महाराजांनी असं म्हटलं नाही, हार पत्करून घेऊ, आपल्या सैन्याला सांगा कुठेतरी जाऊन लपा. महाराजांनी असंही म्हटलं नाही की आता आपण भिवून कुठेतरी लपून बसू. महाराजांनी असंही म्हटलं नाही की आता आपण आत्महत्येचा विचार करू. महाराजांनी केलं तरी काय? महाराजांनी पर्याय शोधला. एक दार बंद झालं की ईश्वर 10 दार उघडी करतात, या विचारसरणीने महाराजांनी पर्याय शोधला. खानाचं सैन्य 40,000 पसरणीच्या घाटात पसरलेलं आहे आणि 40,000 पसरलेलं सैन्य आपल्या सैन्याला सांगितलं, मराठी सैन्याला, त्यातलं 20,000 सैन्य तिथंच पसरून ठेवा. आणि 20,000 सैन्य घेऊन कसा बसा खान पुढे निघाला. मराठी सैन्याची करामत, 20,000 सैन्य पसरणीच्या घाटात पसरून राहिलं. खान 20,000 सैन्य घेऊन पुढे निघाला आणि 20,000 सैन्य पुढे घेऊन येतात. पुढे खानाला प्रतापगडाच्या तोंडाशी लागला रणतोंडीचा घाट. आवाज येत आहे ना? मी बोलू शकतो, येत आहे ना? खानाला पुढे लागला रणतोंडीचा घाट. आणि रणतोंडीचा घाट म्हणजे घाटाच्या नावातच आहे, तोंड रडक सोडणारा घाट. खानाचं 15,000 सैन्य कसं बस तिथं तोंड रडक करून लपलं, तोंड रडक करून बसलं. आणि 5,000 सैन्य घेऊन कसा बसा खान पुढे आला. आणि महाराजांनी 40,000 सैन्य घेऊन खान आला. आणि खान भेटीच्या वेळेस महाराजांच्या खानाच्या शामेन्यात फक्त 4 लोक होती. 40,000 सैन्य महाराजांनी 4 लोकांवर आणलं. ही महाराजांची सर्वात मोठी वैशिष्ट्य आहे. 4 सैन्य शामेन्यात यायचं ठरवलं. महाराजांनी भेटीचा वेळ ठरवला 12:35 प्रतापगडाच्या पायथ्याशी. आता 12:35 का तर सूर्य माथ्यावर येते. आणि सूर्य माथ्यावरच का? खानाचा शामेना प्रतापगडाच्या माचीवर आहे, म्हणजे खाली आहे. महाराज वरून खाली येतील तर महाराजाला खानाच्या शामेनातील प्रत्येक कृती, प्रत्येक हालचाल दिसेल. पण मात्र खानानं जर महाराजाकडे पाहायचं म्हटलं तर खानाच्या डोळ्यात सूर्याचे किरण दिसेल. हे महाराजांचं नियोजन. आणि महाराज निघाले. जाता जाता महाराजांनी सोबत कोण घेतलं? महाराजांनी जाता जाता सोबत घेतलं जीवामहाला. जीवामहालाच का? कारण जीवामहाला दानपट्टा चालण्यात माहीर आहे. दानपट्टा चालण्यातच माहीर का? कारण खानासोबत सय्यद बंडा आहे आणि सय्यद बंडा हे दानपट्टा चालण्यात माहीर आहे. म्हणून महाराजांनी घेतला जीवामहाला. आणि दुसरा कोण घेतला? संभाजी कावजी कोंडाळकर. संभाजी कावजी कोंडाळकर का? कारण अफजल खान धाडदिप्पाड आहे आणि तसा संभाजी कावजी ही धाडदिप्पाड आहे. म्हणून महाराजांनी घेतला संभाजी कावजी कोंडाळकर आणि सोबत 8 अंगरक्षक घेतले. 8 अंगरक्षक घेऊन असे 10 अंगरक्षक घेऊन महाराज प्रतापगडाच्या पायथ्याशी गड उतार होऊ लागले. महाराज गड उतार होताना महाराजांनी जीवामहाला सांगितलं, जीवामहाला तू माझ्यासोबत खाली यायचं, तू शामेन्यात यायचं, पण तू मात्र माझ्याकडे पाहायचं नाही, तू खानाकडे पाहायचं नाही, तू पाहायचा तो फक्त सय्यद बंडाच. महाराजांनी संभाजी कावजीला सांगितलं, संभाजी कावजी तू माझ्यासोबत यायचं, तू खाली यायचं, पण तू शामेन्यात यायचं नाही, तू शामेन्याच्या बाहेरून माझ्याकडे पाहायचं नाही, तू शामेन्याच्या बाहेरून खानाकडे पाहायचं नाही, तू शामेन्याच्या बाहेरून जीवाकडे पाहायचं नाही, तू शामेन्याच्या बाहेरून सय्यद बंडाकडे पाहायचं नाही, तू फक्त शामेन्याच्या बाहेर उभं राहायचं. आणि यदा कदाचित खान वाचून बाहेर आला तर त्याला सोडायचं नाही. महाराज निघाले. आस्ते कदम गड उतार होऊ लागले. आणि महाराजांनी जीवाला विचारलं, जीवा कात्री आहे का? जीवाला वाटलं महाराज अफजल खानाच्या भेटीला चालले म्हटल्यावर तलवार कट्यार घेतलीच असल, आता कात्री कशाला?
जीवा नावी समाजाचा. महाराजांनी विचारलं पुन्हा, जीवा कात्री आहे का? कात्री कशासाठी राज? माझी दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की खान भेटावी, खानाने माझी दाढी पकडावी आणि त्या वेदनेने त्या खानाच्या भेटीत काहीतरी वेगळंच घडावं, असं व्हायला नको, म्हणून माझी दाढी बारीक कर. या प्रकारचं सूक्ष्म नियोजन महाराजांनी खान भेटीच्या वेळेस केलं. आणि महाराज आले याची वर्दी खानाला भेटली. महाराज आल्याची वर्दी खानाला भेटली आणि खानाने असं डोकावून पाहिलं. पुढे दिसले 5-5.5 फुटाचे शानदार शिवाजीराजे. आणि खानाने आपल्या वकिलाला विचारलं, यह शिवाजीराजे, यह शिवाजीराजे. वकिलांनी मान डोलावली आणि खान उभा झाला, आपल्या बाहू फैलावल्या आणि शिवाजीराजाला म्हणू लागला, आओ शिवाजीराजे, आओ हमारे गले लग जाओ. शिवाजीराजे पुढे आले, खानाच्या आलिंगनात आले आणि खानाने आपल्या बाहू आवरल्या. बाहू आवरताच आपल्या कटारीचा वार महाराजांच्या पाठीवर केला. महाराजांना धोका जाणवला. महाराजांनी आपली वाघ नगा काढली, खानाचा कोतळा बाहेर काढला. खान ओरडला, या अल्लाह. खान ओरडताच सय्यद बंडानी महाराजांवर आपल्या दानपट्ट्याचा वार केला. दानपट्ट्याचा वार होताच जीवा महालानी सय्यद बंडाचा दानपट्टा वरच्या वर हवेत उडवला आणि इतिहास फुटला होता जीवाजी, म्हणून वाचले शिवाजी. महाराजांना फक्त अफजल खानाचा वध करायला 2 मिनिटं लागली आणि महाराजांनी अफजल खानाच्या वधाचा 1 वर्ष नियोजन केलं. पण मात्र या 1 वर्षाच्या नियोजनात महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाई राणी साहेब ह्या शेवटच्या घटका मोजत होत्या. कोणता पती आपली पत्नी शेवटच्या घटका मोजत असताना स्वराज्याचा, रयतेचा विचार करल? हे फक्त शिवाजी महाराजांनी केलं. आणि 2 वाजता खानाचा वध झाला. 2 नंतर शिवाजी महाराज आहे तरी कुठं? आपला 10वीचा पेपर जरी झाला तरी आपण 1 वर्ष निवांत 1 महिना निवांत राहायचं म्हणून विचार करतो आणि घरच्यांना सांगतो, 1 महिना आता काम सांगू नका, मी आता 1 महिना निवांत राहणार आहे. पण शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाला मारलं होतं ज्या अफजल खानाने स्वतः औरंगजेब बादशाहला पकडलं होतं. औरंगजेब बादशाह तो जो स्वतःला आलमगीर बादशाह म्हणतो, त्या आलमगीर बादशाहला अफजल खानाने पकडलं होतं. त्या अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी केला होता. अफजल खानाचा वध झाला आणि शिवाजी महाराज रात्री 10 वाजता आपल्या सशस्त्र सैन्यानिशी निघाले. शिवाजी महाराजांनी 10 वाजता आपल्या सशस्त्र सैन्याशी गर्जना केली, हर हर महादेव, हर हर महादेव. आणि पुन्हा शिवाजी महाराज लढाईवर निघाले. शिवाजी महाराज वाई प्रांतात गेले. शिवाजी महाराजांनी वाई प्रांत काबीज केला. शिवाजी महाराज सातारा प्रांतात गेले. शिवाजी महाराजांनी सातारा प्रांत काबीज केला. शिवाजी महाराज खोऱ्या नदीच्या काठावर गेले. शिवाजी महाराजांनी खोऱ्या नदी काबीज केलं. शिवाजी महाराज कोल्हापुरात गेले. शिवाजी महाराजांनी कोल्हापूर काबीज केलं. आणि 1 डिसेंबर 1659 रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा झेंडा फडकवला. पुण्यापुऱ्या 20 दिवसाचा काळ, 20 दिवसात या राजांनी 200 किलोमीटरचा प्रांत आणि 18 किल्ले आपल्या स्वराज्यात सामील करून घेतले. शत्रू तिकडे अफजल खान शिवाजी महाराजांचा वध करल आणि शिवाजी महाराजाला घेऊन येईल या भ्रमातच होता. आणि त्या भ्रमाचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी 200 किलोमीटर आणि 18 किल्ले स्वराज्यात घेतले. 6 जून 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होतो. शिवाजी राजाचा छत्रपती शिवाजी महाराज होतात. एका जमीनदाराचं पोर छत्रपती होतं, ही गोष्ट काय साधी आणि सोपी नव्हे जगाच्या इतिहासात. आपलं राज्य देशात पहिल्यांदा प्रजासत्ताक झालं 6 जून 1674 ला. पण मात्र
औरंगजेबाला हा राज्याभिषेक होऊ द्यायचा नाही, म्हणून औरंगजेबाने आपल्या दूध भावाची नेमणूक केली होती. त्याचं नाव बहादूर खान होतं. पण महाराजांचा राज्याभिषेक झाला ही बातमी औरंगजेबाला कळाली आणि औरंगजेबाने बहादूर खानाला पत्र पाठवलं. अरे तिकडे शिवाजीचा राज्याभिषेक झाला, तू काय करतोस? अरे तिकडे शिवाजीचा राज्याभिषेक झाला, तू काय करतोस? त्या बहादूर खानाने औरंगजेबाला पत्र पाठवलं आणि त्यात लिहिले इतकं सुंदर, हुजूर मी तर इकडून खूप प्रयत्न केले राज्याभिषेक रोखण्यासाठी, पण मात्र शिवाजी राजाचा राज्याभिषेक झाला ते खुदाचीच मर्जी असावी. पण मात्र शिवाजी राजाचा राज्याभिषेक झाला ते परमेश्वराचीच कृपा असावी. हे पात्र औरंगजेबाजवळ पोचतं आणि औरंगजेब संतापतो. बहादूर खानाला माहित असतं औरंगजेब संतापतो, म्हणून बहादूर खानाला त्याची दुःखी नसही माहित असते. औरंगजेबाला पैसा म्हटलं की औरंगजेब पिघळतो, म्हणून बहादूर खानाने परत एक पत्र पाठवलं. हुजूर माझ्याजवळ 1 कोटी नगद आणि 200 दक्षिणी घोडे आहे. पावसाळा संपला की मी तुमच्याकडे पाठवतो, काळजी करू नका. आता ही बातमी जेवढ्या वेगाने औरंगजेबाजवळ पोहोचली तेवढ्याच वेगाने ही बातमी रायगडावर शिवाजी महाराजांजवळ पोहोचली. शिवाजी महाराजांनी आपले सरनोबत हंबीररावला बोलावलं आणि हंबीररावाला सांगितलं, हंबीरराव बहादूर गडावर 1 कोटी रुपये नगद आणि 200 घोडे आहेत. हंबीरराव म्हणाले, आणतो महाराज. कारण स्वराज्यात नव्हतीच. एकाही सरदाराने शिवाजी महाराजांना कारण सांगितलं नाही की राजा आता पावसाळा चालू आहे, 4 महिन्यानं जातो घेऊन येतो ते 1 कोटी रुपये. महाराजांच्या स्वराज्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य महाराजांप्रती मावळ्यांची असलेली निष्ठा. महाराजांसाठी मावळे लढायलाही तयार होते आणि मरायलाही तयार होते. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. हंबीररावाला हे शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि हंबीररावांनी ठरवलं बहादूर गडावर जायचं. पण बहादूर गडावर आहे 35,000ची फौज आणि रायगडावर फक्त 10,000 फौज आहे. आता करायचं तरी काय? म्हणून हंबीररावाला एक युक्ती सुचली आणि हंबीररावांनी ठरवलं यातली 9,000 फौज घ्यायची आणि 1,000 फौज रायगडाच्या रक्षणासाठी ठेवायची. 9,000 फौज हंबीररावांनी बाहेर काढली. त्यातली 2,000ची तुकडी आपल्या सोबत घेतली आणि उरलेली 7,000ची तुकडी आपल्या सरदाराला दिली. आणि हंबीरराव आपली 2,000ची फौज घेऊन पुण्यात आले. पुण्यातून करकुमला गेले आणि करकुमला जाऊन थांबले. करकुमवरून बहादूरगड अवघ्या एका झेपेत आहे, म्हणून करकुमला जाऊन हंबीरराव थांबले आणि इकडून 7,000ची फौज घेऊन हंबीररावचा सरदार पोचला. तो पोचला बहादूरगडापाशी आणि बहादूरगडापाशी जाऊन गर्जना केली, हर हर महादेव, हर हर महादेव. तेवढ्यात एक हेर, बहादूरगडाचा हेर बहादूर खानापाशी जातो आणि हुजूर हुजूर वो आ गए. हुजूर म्हणतात, कोण आले? मराठे. मराठे दिवसा? ते तर रात्रीचे येतात. दिवसा कसे काय आले? तेवढ्यात हर हर महादेवची गर्जना, जय भवानी जय शिवाजीची गर्जना बहादूर खानापर्यंतही पोहोचली आणि बहादूर खानाने आपली 35च्या 35,000 फौज बाहेर काढली आणि त्या 7,000च्या तुकडीवर तुटून पडला. 7,000ची फौज पुण्यात पोहोचली. तशीच ते 35,000ची फौज त्या 7,000च्या फौजेचा पाठलाग करत पुण्यात पोहोचली आणि हंबीररावाला इकडं हेरानी बातमी दिली की आता बहादूर खान पुण्यात आहे. बहादूरगड पूर्ण रिकामा आहे, पूर्ण खाली आहे, तिथं कोणीच नाही आहे. म्हणून आता हंबीरराव 2,000ची फौज घेऊन बहादूरगडावर पोहोचले. 200 घोडे आणि 1 कोटी नगद घेतले. जेवढं दस्तावेज घेता येते तेवढं सोबत घेतलं आणि जे घ्यायचं होतं पण घेता येत नव्हतं म्हणून ते बहादूरगडासहित जाळून टाकलं आणि हंबीरराव रायगडावर पोहोचले. इकडून बहादूर खान बहादूरगडावर पोहोचला. त्याला ते दिसलं आणि त्यानं विचारलं, किसने किया ये? त्याला त्याचा सैनिक सांगतो, मराठों ने. मराठे? तू मराठों के पीछे तो मैं था, लेकिन ये किया किसने? हुजूर मराठों ने
2000 सिपाही इधर से अंबिरराव के साथ आए थे, उन्होंने 1 कोटी नगद और 200 घोड़े लेके चले गए। महाराजांचं एकही सैन्य गमावलं नाही, महाराजांनी लढाई केली नाही, अंबिररावांनी आपल्या सैन्याची तुकडी लढायला पाठवली नाही, पण मात्र महाराजांनी 1 कोटी रुपये आणि 200 घोडे अंबिररावाच्या साह्याने स्वराज्यात आणले। ही निष्ठा शिवाजी महाराजांविषयी प्रत्येक मावळ्याची होती आणि प्रत्येक मावळा लढायला तयार होता। खर तर एक कथा आहे, सोन्याचा 3 लोकांना हंडा सापडतो आणि तो हंडा सापडला, पण यातलं काहीतरी देवाला द्यावं लागतं या भावनेने ते ठरवतात की देवाला किती द्यायचं। यासाठी ते एक छोटस वर्तुळ आखतात आणि त्यातला एक जण म्हणतो की सोनं वर फेकायचं, द्रव्य वर फेकायचं आणि त्या वर्तुळात जेवढं पडेल तेवढं देवाचं, बाकी सगळं आपलं। दुसरा म्हणतो पूर्ण गावाला वर्तुळ आखायचं, द्रव्य वर फेकायचं, सोनं वर फेकायचं, जेवढं गावात पडल तेवढं आपलं, बाहेर पडलेलं देवाचं। आणि तिसरा म्हणतो एवढं करण्यापेक्षा आपण द्रव्य वर फेकू, देव वरच राहते, देवाला जेवढं घ्यायचं तेवढं देव घेईल, उरलेलं खाली पडल आणि ते सगळं आपलं। म्हणून देण्याची भावना असावी लागते। आणि खरंच मला इथं आयोजकांनी बोलण्याची संधी दिली, संयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली आणि आपण इथे मला ऐकलात, इथे बसलात, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो। खर तर ज्यांच्या माध्यमातून इथे मी बोलायला उपस्थित झालो असे आमचे भाविक भाऊ ठक आणि तारेदादा यांचेही आभार व्यक्त करतो। माझ्यासोबत आलेले मित्रगण यांचेही आभार व्यक्त करतो आणि मी रजा घेतो। जय जिजाऊ, जय शिवराय।